अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवार लढतायत, त्यासाठी अनेकांना त्यांची काळजी वाटते। रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारला विनंती। ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही। अजितदादांच्या विमान अपघातावर मुलगा जय पवार यांच्याकडून शंका व्यक्त, तर VSR कंपनीच्या विमानांवर बंदी घालण्याची मागणी। अजित पवारांच्या अपघाताबाबत वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करतायत। काही माहिती किंवा पुरावे असतील तर तपास यंत्रणांना द्या। रोहित पवारांच्या आरोपानंतर छगन भुजबळ यांचा सल्ला। शरद पवारांनी राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली। पवारांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल, संजय राऊतांची माहिती। तर राऊतांनी पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रवक्तेपद स्वीकारलं का? नवनाथ बन यांचा खोचक सवाल। राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी भाजपमधील निष्ठावंतांची फिल्डिंग। मागील काही वर्षांमध्ये भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना संधी। विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा। मुंबईमध्ये आदित्य आणि राज ठाकरे एकत्र। शिवाजी पार्कमधील सुशोभीकरणाच्या कामाचा काका पुतण्याच्या हस्ते शुभारंभ। दोघांकडून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवरील प्रश्नावर बोलणं आदित्य ठाकरेंनी टाळलं, तर मैत्री अशी ठेवायची की अनेकांचा जळफाट झाला पाहिजे। उदय सामंतांचा व्हॉट्सअप स्टेटस ठेवत उद्धव ठाकरेंना टोला। भेटण्यासाठी कुणाला बंधनं नाहीत। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला। बाळासाहेबांची बेईमानी करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात आमचं टोकाचं भांडण। संजय राऊतांची शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीवर भूमिका। मुंबई पालिकेत 5 वर्ष भाजपचाच महापौर असणार, सूत्रांची माहिती। तर शिंदेंचा महापौर असलेल्या KDMC ठाणे उल्हासनगरमध्ये पालिकेत 1.25 वर्षानं भाजप दावा करणार, सूत्रांची माहिती। राजू ढेरिंगेचा मंत्रालयात लाच मागतानाचा नवा व्हिडिओ समोर। 15 मिनिटात काम करतो राजू ढेरिंगेचा प्रताप मोबाईल कॅमेऱ्यात कैद। बुलेट ट्रेनमुळे केवळ गुजरातमधील लोक महाराष्ट्रामध्ये येणार नाहीत, तर महाराष्ट्रामधील लोकांनीही गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय सुरू करावा, मंत्री गणेश नाईकांचं भाष्य। मंढवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटीलच्या मालमत्तेचा शोध सुरू। पुणे धाराशिव भागातील मालमत्तांचा शोध सुरू। मुद्रांक विभागासह जमाबंदी आयुक्तांकडून कारवाई सुरू होणार। माझ्या नादी लागू नका, गमावण्यासारखं माझ्याकडे काही नाही, यांच्या पापाचा घडा भरला। जरांगेंचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा। आमदार तानाजी सावंतांना डावलून धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली। सावंतांकडून तातडीनं शिंदेंची भेट घेत तक्रार, तर सत्ता स्थापनेबद्दल कोणतीही चर्चा करू नका, शिंदेंच्या सूचना। पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त झाले। 2030ला 400वी शिवजयंती भव्य करू, शिवनेरीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। किल्ले शिवनेरीवरील भाषणाच्या दरम्यान दादांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार भाऊ, शिवनेरी हे दादांसाठी प्रेरणास्थान। शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा मी कधीही विसरणार नाही, सुनेत्रा पवारांचं भाष्य। किल्ले शिवनेरीवर शासकीय सोहळ्याची धूम। पारंपरिक पाळणा गात छत्रपती शिवरायांना अभिवादन। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शिंदेंकडून मानवंदना। दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात राज्यपालांसह महापौरांकडून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन। महाराष्ट्र सदनही शिवतेजानं उजळलं। संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीमध्ये मंगलमय जन्मोत्सव सोहळा, तर आग्रा किल्ल्यावर देखील शासकीय कार्यक्रमाचा थाट। भंडाऱ्याच्या खोकरलामध्ये विनापरवाना शिवपुतळा स्थापन केल्याप्रकरणी तरुणांवर गुन्हा दाखल। शिवरायांचा तिरस्कार करणाऱ्या अधिकाऱ्याला हाकलून लावा। शिवभक्तांवरील गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करू, आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा इशारा। यवतमाळमध्ये ATSनं केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक माहिती उघड। फुटबॉल क्लबच्या नावाखाली तरुणांचं ब्रेन वॉशिंग। नवी दहशतवादी संघटना तयार करण्याचा कट उधळला। संशयास्पद हालचालींवर आता ATSचं लक्ष।